गीतरत्न अध्याय 4 आहा, तू सुंदर आहेस माझ्या सखे, तू सुरूप आहेस। तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात। तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात। लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या जोडी जोडीने येतात, त्यातल्या कोणाचीही जोडी फुटत नसते। त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत। तुझे ओठ किरमिजी सूत्रासमान आहेत। तुझे मुख रम्य आहे। तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाकेसमान दिसतात। तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधिलेल्या बुरुजासारखी आहे। त्यावर सहस्त्र ढाली व वीरांची सगळी कवचे लटकत असतात। भुईकमळांमध्ये चरणाऱ्या हरिणीच्या जुळ्या पाडसांप्रमाणे तुझे कुचद्वय आहे। शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन। माझ्या प्रिये, तू सर्वांग सुंदर आहेस। तुझ्यात काही व्यंग नाही। अगे माझ्या वधू, लबानोनावरून मजबरोबर ये। अमानाच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोन यांच्या माथ्यावरून, सिंहांच्या गुहातून, चित्त्यांच्या पहाडावरून तू नजर फेक। अगे माझे भगिनी, माझे वधू, तू माझे मन मोहिले। तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या लहानशा हाराने माझे मन मोहिले। अगे माझे भगिनी, माझे वधू, तुझे प्रेम किती मनोरम आहे। तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे। तुझ्या उठण्याचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्याहून मधुर आहे। माझे वधू, तुझ्या ओठातून मधु स्त्रवतो। तुझ्या जिव्हेखाली मधु व दुग्ध ही आहेत। तुझ्या वस्त्रांचा सुवास लबानोनाच्या सुगंधासारखा आहे। माझी भगिनी, माझी वधू, ही बंद असलेली बाग, बंद असलेला निर्झर, मोहरबंद कारंजे होय। तुझ्या ठाई सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे। मेंदी व जटामासी, जटामासी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठाई आहेत। बागेतले कारंजे, जिवंत झऱ्याचा कूप, लबानोनाहून वाहून येणारे जलप्रवाह, अशी तू आहेस। हे उत्तर वायू, जागृत हो। दक्षिण वायू, तू ही ये। माझ्या बागेवरून वहा, तिचा परिमल पसर। माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो।